कस्तुरी ऐक ना. सर तुम्हाला माहिती आहे हे लोक किती भयानक आहेत, तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जायला कसे तयार होऊ शकता? अगं मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, सो जावं लागेल. पण तुम्हाला काही झालं तर? नाही होणार, डोंट वरी. पण मग आम्ही दोघी येतो ना सोबत, काय हरकत आहे? हो ना? सॉरी, एक मिनिट. हा बाबा, मी हॉस्पिटलला नाही, पण मी ओके. बाबांचा फोन होता. मग ते न्यायला आलेत मला. अच्छा, मला नाही येता येणार तुमच्या बरोबर आता. बर. कस्तुरी, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मला खरंच काही होणार नाही अगं. हा, आणि मला तुम्हाला न्यायला काही प्रॉब्लेम नाहीये तसं, पण तुझ्या बाबांना नाही कसं म्हणणार ना, राईट? सो डोंट वरी. या, ठीक आहे, येते. सर, घरी पोचलात की एक मेसेज कराल फक्त. येस, ओके. येते. बाय. घरी पोहोचल्यावर नक्की मेसेज करा. हा, एक गप ग, तुला काय जाते हसायला? माझ्या तुम्हाला किती वेळा सांगितलंय? माफ करा डॉक्टर भाई, पण ही पोरगी लई डेंजर आहे. हा, मग शिवा, मम्मीचा फोन. हॅलो मम्मी. शिवा, काय झालं मम्मी? काही नाही, शब्द सुचत नाहीयेत. घरी आल्यावर बोलूयात. मम्मी, माऊ, आज मला लय वाईट वाटलं. का? सुलेमानला फोडला आणि नंतर लक्षात आलं चूक त्याची नव्हती, त्या गुंड लोकांची होती. म्हणजे? हे गुंड लोक आहेत ना, साध्या साध्या माणसाला त्यांच्याकडे ओढतात, काम झाले की सोडून देतात. माऊ, मी काय सांगितलं कळतंय ना? हो. पटतं ना? हो. मग तुझ्या भावाला जरा समजव, त्याच्या डोक्यात अक्कल घाल. त्याला असं वाटतं आपला बाप मारतो, चिडतो, पण का करतो? कारण त्याला चांगली वाईट माणसं कळतात जी त्याला कळत नाही. ज्या ज्या लोकांना मी भेटतो ना, त्या सगळ्यांची कुंडली असते माझ्याकडे. तुला बघ, चांगली माणसं वाईट माणसं लगेच कळतात, पण त्याचं तसं नाही. बाबा तुम्ही शांत व्हा ना, मी खरंच बोलते त्याच्याशी. त्याला कोणी भाईनी गुंडांनी धंद्याला लावलं ना, तर हनुमानचा पोरगा म्हणून पोलीस डिपार्टमेंट शेण घालीन तोंडात. त्याला समजाव नीट. संध्याकाळी आपण 2 पेग डाऊन असतो, मग आपलं तोंड नाही बोलत, हात बोलतो. अजून सौरभ सरांचा काही पत्ता नाहीये. आज पण गुंडांकडे गेलेत बहुतेक. मम्मी, मम्मी दार उघडा. मम्मी. सपना, काय झालं? मम्मी दार उघडत नाहीयेत. काय? मम्मी, मगाचपासून वाजवते, दार उघडत नाहीयेत. मम्मी. मम्मी, काय झालं? काय माहित नाही, मगाचपासून आवाज देते, बाहेरच येत नाहीयेत. मम्मी. मम्मी, दार उघड प्लीज. तुमचा फोन आला आणि एक फाईल घेऊन त्या आत गेल्या, आणि जशा त्या आत गेल्या तेव्हापासून बाहेर नाही आल्यात. मम्मी. मम्मी प्लीज दार उघड. काय करतेस? पण डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. मम्मी, मम्मी काय झालंय? मम्मी दार उघडा. मम्मी दार उघड प्लीज, मी दरवाजा तोडी ना आता. मम्मी. मम्मी
काय मम्मी काय करतेस तू हे? ओळख मिटवली कोणाची? तुझी. माझी? का? हा प्रश्न लहान होतास तेव्हा विचारला असतास ना, तर जो आहेस ना आत्ता तो नसताच. या घरात आले तेव्हा शिक्षिका म्हणत होती, तुला असा हातात घेतला आणि हे घर आहे तसं स्वीकारून तुला मोठा केला. घरी कधी यायचा कधी जायचा काय पण पत्ता नसायचा. कधी घरातनं बाहेर गेला तर परत येणारे का नाही देवाला ठाव. हे सगळं असं असून सुद्धा तुझा मी मोठा केला आणि आज अशा मोठ्या केलेल्या पोराला आपली ओळख मिटवायची. मम्मी म्हणून जाणे हे, अगं म्हणून जाणे. तू वेडी आहेस का? वाय वेडी काय वेडी तुझ्यासाठी ना तर येडीच आहे आम्ही सगळं. तुला काय वाटतं या धंद्यात हा धंदा मला आवडतो म्हणून? या धंद्यात मी आले नाही, मला आणली. मी फक्त भाई कोमात गेल्यावर या धंद्याला साथ दिली कारण तुला मोठा करायचा होता मला. या धंद्यामध्ये आत घ्यायला रस्ता आहे, परत बाहेर जायला रस्ता नाही. तुला काय वाटतं मला माहित नाही. मला माहितीये तुझ्या आजूबाजूला ही गुंड माणसं फिरतात, हातात अशी हत्यारं घेऊन माणसं असतात. हे सगळं काय तुला आवडत नाही, काय बी आवडत नाही. ते काय मला माहित नाही, पण ही माणसं नसतील ना सगळं तर तुला संपवतील आमची झाडं. बाप गेला, खूपच गेला तेव्हा वचन देऊन गेला होता सगळं संपून टाकीन म्हणून. पण जो हवालदार, त्या हवालदारानं सगळं चूर करून टाकला. मम्मी तुझा बाप गेला ना तेव्हा वचन घेऊन गेला माझ्याकडनं. वचन घेऊन गेला या हवालदाराला काय करणार नाही, कुणी बी काय करणार नाही. आतापर्यंत मूर्ता बसवला असता त्या हवालदाराचा. अशा पोराला मोठा केल्यावर, एवढं सगळं केल्यावर कोण कुठली ती पोरी ती म्हणती या असल्या माणसांपासून लांब. मम्मी नाहीये का असं? मम्मी चूक झाली का माझी? अगं आपल्यासाठी केलं मी हे सगळं, आपल्या घरासाठी केलं, या घरासाठी. बाबा कोमातून बाहेर येतील ना म्हणून केलं ग हे सगळं. तू मार ना मला मम्मी, प्लीज प्लीज तू असं नको करू. सौरभ तू माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही. मी कधी तुला सोडून जाणार नाही मम्मी. हा तू नको ना करू. आणि मला सारखी भीती वाटते माहिती, सारखी भीती वाटते तुला माझ्यापासून कुठेतरी लांब घेऊन जाईल. नाही नाही नाही, हे बघ मम्मी, मी नाही जाणार, कधीही नाही जाणार. हा तू रडू नकोस ना ग, तू रडलीस ना की खूप त्रास होतो मला. मम्मी हे बघ मम्मी, मम्मी
मला खूप भूक लागली. काय तुला भूक लागली? आणि मी हे सगळं काय करत बसले? ए सपना, छोट्या बाईला भूक लागली, ताटा वाढायला घे. हे बघ, छोट्या बाईला भूक लागली, जा तू हात पाय तोंड धुवून घे. मी भरवतो तुला आज. हा, काय मी भरवतो तुला, तू रडू नकोस. तुम्हाला बनवणार? तुम्हाला बनवणार? जा हात पाय तोंड धुवून घे. जा येते. रडू नको. मी नाही रडते आता. मम्मी हे आवरून घेऊ हे अगोदर. आणि हे कागद महत्वाचे आहेत ना? सौरभ आणि माझी ओळख मिटवते असे कागद जाळण्याची अवकात नाही कुणाची. माझी पण. चल पटापट हात चलव, छोट्या बाईला भूक लागली. माऊ, मी आता मीठ कशात टाकलं? सॉरी, माझं लक्ष नव्हतं का आई. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. तू फोन मध्ये घुसून बसलीस. दोघांची थोबाडं वाकडी झालीत. काय करू? जा चपातीचा डब्बा घेऊन बाहेर जा. हा नेते. नाही अजून. माऊ, तुला मी चपातीचा डब्बा बाहेर घेऊन जा सांगितले. हो नेते. सॉरी. मी येते बाहेर. ठीक आहे. मला नको. का गिळत नाही का? भूक नाही. तुला म्हणून बिर्याणी नाही कधी खायला? अरे ते माझ्या मित्राला यांनी कुत्र्यासारखा तुडवलं, त्याला नीट खाताही येत नाही. त्याच्यावर राहिलास ना तर तुला पण खाता येणार नाही. धमकी देत आहेत बघ. धमकी नाही देस तुम्ही, थांबतो मी. तुम्ही काही कराल आता? काय करायला? अगं काय चाललंय यांचं? तू लक्ष देऊ नकोस. भूक लागली ना म्हणून भांडताय दोघे. ए आई, तुला रडता येतं का ग? एक काम कर, हे ठेव आणि रड. खोटं रड. अगं जा ना, ठेव पटकन. बर. मला भूक नाही. तुम्हाला खायचं तर खा ना. मला जबरदस्ती करू नका बाबा. मी ए तुम्हाला बिजू, बाबा काय चाललंय तुमचं? शांत बसा ना. तुमच्या दोघांपैकी कुणाला तरी वाटलं का की आईला सांगावं भाजी कशी झालीये, जरा कौतुक करावं तिचं? कोण कुठला तो सुलेमान? तुम्ही का भांडताय त्याच्यावरून? आई 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 तू रडू नको. ये इकडे. तू शांत हो. ये ये इथे शांतपणे बस. शांतपणे बस. हे बघ आई, भाजी एकदम जबरी झाली. जबरी. वन साइड. काय जबरी झाले. वन साइड झाले. बघितलं भाषा. आईवर खरंच प्रेम असतं ना तर आईला भरवलं असतं आता. हे काय दे, तूच दे. द्या तुम्ही द्या. घे. वर बघ. बरं वाटतंय का? मुलं आहेत ना. बघ, टोमॅटो टाकले ना, भाजी चांगली झाली. बघ बरं. आई हे घे. अगं मम्मी, काही खाल्लंच नाहीयेस तू. खूप बरवलंय मला सौरभ. नाही. मी तुला बरवते, तू म्हणाला पोट भरलं, मी लगेच थांबवते. बरं, मी म्हणतोय म्हणून शेवटचा घास खा ग. खा, पोटभर खा. सर, घरी पोचलात की एक मेसेज कराल फक्त. येस. ओके. अगं मम्मी, एक SMS करायचा आहे. बघायचं पण नाही. आता तुझा माझा वेळ आहे, कुणी मध्ये यायचं नाही. हा बंद करून ठेवला मी फोन. आणि आता जेवण झालं ना की मी मालिश करणार आहे तुझ्या डोक्याला.
मस्त तेल लावून. तू खुश आहेस ना? मम्मी लई खुश आहे, जास्त खुश आहे. आता तू खा, दे मी बरं दे. बरं. असं भरवते की नाही? म्हणून लेख पाहिजे तर आपल्या माऊसारखी. आज किती दिवसांनी विजयशी बोललात ना तुम्ही? 6 दिवस झाले असतील. तर मी काय दुश्मन आहे का त्याचा? आपली माऊ डॉक्टर झाली असती ना, जगावेगळी डॉक्टर झाली असती. जगावेगळी म्हणजे? इतर डॉक्टर तुटलेले हातपाय जोडते, पण आपली माऊ तुटलेली मन जोडते. तिला माहित होतं विजयन मी 5-6 दिवस बोलत नाही. ती त्याला समजवायला गेली ना मला समजवायला आली. पोरं ना आईबापाकडून काय ना काय घेत असत. माऊनं माझ्याकडून राग घेतला ना तुझ्याकडचा धांदटपणा घेतला. विजयनं दोन्ही घेतले. तुम्ही माऊची जितके लाड करता ना तितके विजयचे करत नाही. माझा बा म्हणायचा, हनम्या तू आतून लय कोरडास, तुझ्या मनाला देव पण ओला नाही करू शकत. पण माऊचा जन्म झाला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. कसं आलं माहित नाही, पण जेव्हा जेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा माझे डोळे ओले होते. तुझं आणि तिचं नातं नाळेच आहे, माझं आणि तिचं श्वासाचं. कधी कधी मी विचार करते, उद्या मामूचं लग्न झालं तर तुमचं कसं होणार? बस सारखं सारखं काय का? उद्या तिचं लग्न झालं, परवा तिचं लग्न झालं, परवा तिचं लग्न झालं. माझ्या इच्छेबगैर तिचं काहीही होणार नाही. लिहून घेतो आणि पुन्हा हा विषय काढू नको. झोप आता, झोप. वाचलो 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 यार, एकदम वाचलो. त्या सुलेमानचं नाव सांगितलं म्हणून वाचलो, नाही तर बापाने कुत्र्यासारखा हाणला असता यार. विजू तू का सतत खोटं बोलतोस? अरे सांगायचं ना की जस्ट फ्रेंड्स आहोत म्हणून. डार्लिंग, मेरे बाप को लगता है एक लड़का एक लड़की है ना कभी दोस्त नहीं हो सकते. हाँ? आणि हे फायनल आहे. हॅलो प्राजक्ता, मी फोन करतो, फोन करतो. माऊ प्राजक्ता? हो, प्राजक्ताशीच बोलत होतो. सुलेमान नव्हता. अरे पण तू आता हे बघ बाबांना. भाऊ, तू काय मी काय, आपण मुलं आहोत ना त्यांची, की रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या गाड्या. पण म्हणजे सुलेमान. बाबांनी सांगितल्यापासून मी त्या सुलेमानशी बोलणं सोडून दिलं, पण मी प्राजक्ताला सोडणार नाहीये. काय म्हणजे तुम्ही दोघं? हो. 1 वर्ष झालं आमचं अफेअर सुरू आहे. अरे काय सांगतोय? बघ माऊ, हे तुझ्या बाबतीतही होणार आहे माऊ. हे यार यार ये फिलिंग आहे यार, या माणसांना असतात, यांना नाहीये. ज्या गोष्टी यांना पटत नाहीत त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या कशा असू शकतात? समज रही है माऊ? तू पण कोणाचा तरी विचार करतेस ना? नहीं 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 नहीं, हमको सब पता है कौन है जो सपनों में आया. कौन है कौन है कौन है? आठवण येते आमच्या माऊला. मला अरे बोल ओए.